तुम्ही कधी पाणीपुरीसाठी 12 तास प्रवास केलाय का? नाही, तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आलोय, पण सांगायचीच गरज नाही, कारण आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातलं पाणीपुरीचं हब. आपण आता आलो आहे कुठला विसरलो मी. इसमें मजा आहे. विसरतोय काय बोलायचं, आधी हे खातो आणि मग बोलतो. Cheers. एक चूक झाली सांगतो. पाणीपुरी आली, पात टाकायची मग बॅडी आहे. पात टाकली. कशी वाटते? तिखट हवी आणखी? ओके ओके. ती खट्टा मिठा का? खटाईवाली. कांदा पात विसरू नको. विसरतोय काय बोलायचं, आधी हे खातो आणि मग बोलतो. मेंदूमध्ये असं नाही का चवींचं, म्हणजे असं एकदम कम्प्लिटली असा ग्राफ माझा मेंदूचा असा असेल. हे मला जास्त आवडलं. खट्टा मिठा. खट्टा मिठा. आणि आपण आता आलो आहे विसरलो मी. तापडिया नगर मध्ये बांबुरकर हॉस्पिटलच्या बाजूला जे मल्हार आहे, अकोलेकरांना सगळ्यांना माहिती आहे. तू एक खाल्ल्यावर विसरलास का? ऍब्सोल्युटली. बर ओके. तर हे मल्हार, जय मल्हार म्हणून आहे. त्यांचा खस्ता, पाणीपुरी, सगळ्याच ओव्हरऑल चाट आणि स्पेसिफिकली खस्ता चाट. आणि मला असं वाटतं की कांद्याची पात मटकी ही फक्त अकोल्याची खासियत आहे का? हे रिच्युअल आहे. अच्छा. दिस इज अ रिच्युअल. पाणीपुरी नुसती नाही खायची, ही पात त्याच्यात टाकायची, खायची आणि ते पाणी नंतर पिऊन टाकायचं. पाणीपुरीची प्लेट झाली की. पण मला भारी काय वाटतं की याच्यात जसा मसाला पाण्याचा थोडासा वेगळा आहे का, असा त्याला एक पुदिना आणि हिरवी मिरची मिक्स बॅलन्स्ड मध्ये असतं. इतर ठिकाणी खाशील म्हणजे अकोल्याच्या बाहेर आयदर हिरवी मिरचीच पाणी असतं, पुदिना कमी असतो, पण हा बॅलन्स्ड आहे. हा, त्यामुळे आणि जो खट्टाई म्हणतात ना त्याला, खटाई म्हणजे चिंचेची चटणी, पण ती मिक्स करून मला जास्त मजा आली खाताना. कशाची पुरी म्हटलं तुम्ही? कशाची? उडदाची डाळ आणि रवा. म्हणजे मैदा नाहीये. चला, म्हणजे हेल्थ कॉन्शियस जी लोक असतील त्यांना, त्यामुळे त्याची फ्लेवर वेगळी आहे. हा, पण हे कल्चर आधीपासून इथे पाणीपुरी व्हेरी फेमस. तू आता रस्त्याने जाताना पण बघितलं असेल कितीतरी पाणीपुरीच्या गाड्या आहेत. अकोलेकरांना चटक आहे. अकोला इज इक्वल टू पाणीपुरी. हे नव्याने कळलं मला, आणि ऍक्च्युली कमेंट्स मधूनच कळलं. आणि त्यामुळे, आणि खरंच आहे की युनिक टेस्ट आहे पाणीपुरीची, जी बाकी ठिकाणी आपल्याला नक्कीच मिळणार. ओके. पाणीपुरी आता आपण एक झालाय, एक एक्सपिरियन्स घेतलाय. तर नेक्स्ट एक्सपिरियन्स आपण खस्ता चाटचा घेऊ. खस्ता म्हणजे काय प्रकार असतो? ऍक्च्युली पापडी पुरी असते ना आपली, तशाच प्रकारचं, पण हा खस्ता म्हणजे बेसिकली खुसखुशीत. तर मोठी पापडी असते मैद्याची, त्याच्यामध्ये जिरं, ओवा आणि जिऱ्याचं हे करून पुरी टाईप बनवतात. आणि ते त्रिकोणी टाईप असतं किंवा चौकोनी टाईप. हे त्रिकोणी दिसतंय तुला, पाय पीस दिसतो एक प्रकार. मग त्याच्यावरती ते फोटो व्हिडिओत बघितलं असेल की खटाईची लेअर, चिंचे चटणी, बटाटा, मटकी, बुंदी, शेव, बीटरूट, हे सगळं गार्निशिंग. सो दॅट इज द फ्लेवर. मग आता हे तू डायरेक्ट हाताना कसे तोडून खायची का? गो इंडियन वे, हातानी. म्हणजे इथे आल्यावरती मी एक वेळ पाणीपुरी खाणार नाही, पण खस्ता खाईन. मला खस्ता जास्त आवडला. यांचा खस्ता खूप असा मिळत नाही कुठेच. मी आधी खस्ता खाल्ला, तो एवढीच चव नव्हती त्या खस्त्याला. मी एकाच ठिकाणी खाल्लाय, छत्रपती संभाजीनगरला. मला फारसा नव्हता आवडला तिथला, पण हा खूप खुसखुशीत आहे. आणि त्याच्यावरचं सगळं जे लेअर त्यांनी केलंय ना, प्रॉपर खस्ता. म्हणजे प्रत्येक लेअरची चव जाणवते. आणि तो खस्ता जो आहे ना, विदाउट दिस ऑल्सो यू कॅन हॅव इट ऑन इट्स ओन. तो स्वतः नुसता खस्ता आणि चहा, हा बेस्ट. मला तेच वाटलं, चहा सोबत तो बेस्ट कॉम्बिनेशन. एक पाणीपुरी आणि एक खस्ता. युट्यूब चॅनल आहे आमचं, पुण्यावरून आलोय. अच्छा, काय नाव आहे? सुकीर्तजी, SUKIRT. तर सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. म्हटलं अकोल्यात आल्याशिवाय कसं काय, आणि अकोल्यात आल्यानंतर पाणीपुरी नाही खाल्ली कसं काय, त्यातही नंतर खस्ता इथला खाल्ला नाही कसं काय. सुकीर्त, यस, हाच. आणि असंच सुकीर्तजी टाईप करायचं आणि चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायचं. खूप सोपं आहे, तुम्ही करू शकता. बरेच लोक सबस्क्राईब करतात, नुसते व्हिडिओ बघतात. तर प्लीज असं जायचं आणि सबस्क्राईब करायचं. तर अजून पाणीपुरी पण आपल्याला कव्हर करायच्यात, पण मला असं वाटतं की थोडंसं चेंज काहीतरी वेगळं खाता येईल का चाट मधलं? चाटपेक्षा अकोल्यातला सगळ्यात मोठा फेमस समोसा आणि त्याची चटणी खटाई. इथे सामोसाच घ्यायचा ना आपल्याला. समोसा तर आपण आलोय राठी पेढेवाला ना, हे ओजी आहे ना अकोल्यामधलं. हा, रतनलाल प्लॉट. बर. तर इथला काय समोसा फेमस आहे. ओके. आणि
हीच चटणी तू म्हणला की यांची Exactly. भारी असते. ही चटणी सगळ्यात जास्त स्पेशालिटी आहे ही बरं. ऍक्च्युली खवा आणि टोमॅटो मिक्सचर असतं. खवा टेस्ट इट ओके चटणी सोबत आणि नंतर एक मिरचीचं बाई. जनरली समोसा हा प्रकार खूप जसं स्पायसी वाटतो पण असं सात्विक टाईप आहे. व्यवस्थित एकदम. टोमॅटोचं सुद्धा चाट वरती कसं असतं तशा पद्धतीची थोडी चटणी आहे. हा पण त्याच्यामध्ये मेन ते खव्यामुळे तो क्रीमीनेस Creaminess आहे. स्वीटनेस आहे. तू नुसते एकदा लिक करून बघ रिअलाइज द डिफरन्स. ही नुसती Texture- चटणी ऑन इट्स ओन खायचं हा रवाळ थोडं टेक्स्चर आहे त्याचं. कारण का त्यात खवा वापरला जातो. आणि खास म्हणजे असं बेक्ड वाटतोय तळला असं वाटत नाहीये कारण जनरली कसं समोसा खूप तेल पितो ना आवरण जे आहे ना करेक्ट. खूप तेलकट खूप तेलकट तेलकट खातोय असं असतं, पण वाटतं असं असं वाटत वाटत नाही याच्यामध्ये. एवढ्या वर्षांची कारागिरी ती दिसून येते म्हणून तळलेलाच आहे हा. तळलेला. जे आवरण आहे समोसाचं ते खूपच पातळ आणि खूप खुसखुशीत. क्रिस्पी आहे आणि भाजी पण आतली सुरेख त्यामुळे छान समोसा खाल्ल्याचा अनुभव आहे इथे असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा माझी जीभ जी आहे ती पाणीपुरी खाण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि असा मला एक काय म्हणतात की वेगळे पण मिळालेलं आहे समोसा खाऊन पण लगेच पाणीपुरी आता पुढची खाऊया. टार्गेट पाणीपुरी परत. चला अकोल्याची एकही पाणीपुरी सोडणार नाही. तर हे जय जिनेंद्र का हे पण फेमस. जिनेंद्र हे पण एक अकोल्यातलं खूप जुनं पाणीपुरीचं ठिकाण. अच्छा हे पुऱ्या स्वतः घरी बनवतात. बर सो यांची पण पाणीपुरी खूप फेमस आहे. अच्छा इथे पात नाही ते नुसतं का. ओके जय जिनेंद्र. थोडी तिखट पाहिजे. नाही गव्हाची पोळी या खट्टाई मिक्स तुमची खट्टाई थोडा दे आपली गव्हाची पोळी राहते गव्हाची 42 इयर्स पासून आहे आपली 4 आण्याची 4 पासून सुरुवात आहे आपली चार नाही बसणार 4 आणे की 4 से बेचे आपण चारण्याला 4 चार पुऱ्या. ओके तेव्हापासून सुरुवात आहे आपली. पुरी खूप लाईट वेट एकदम. आणि इतक्या वर्षांपासून शिवाजी पार्क पहिले तुमचं तिकडे असायचं ना त्या साईडला असायचं आता या साईडला आलंय. पाणीपुरीवर बंगला कसा बांधला एक्झाम्पल आहे. हो का मेहनत ऑफकोर्स मेहनत आहे. तर अगदीच प्रामाणिक मत सांगायला झालं तर मला एवढी नाही आवडली ही कारण पाणी खूपच पानसट आहे इथलं म्हणजे त्यात काही गंमतच नाही त्यात ठसकाच नाहीये पाहिजे तो नाही तो नाहीये. तिकडचा तसा होता तर काहीतरी एक फ्लेवर होता त्याला काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर होतं. पुऱ्या चांगल्या आहेत पण परत तेच आहे की पुऱ्या त्या खूप लाईट वेट आहेत. उलट Compliment लाईट वेट होत असल्यावर तर जास्त ठसका पाहिजे. करेक्ट तर ते असं होतं की काहीच खात नाही होत असं ते होतं. करेक्ट. त्यामुळे मला नाही आवडली पण ऑफकोर्स कसं असतं पाणीपुरी मला सगळं खूप वैयक्तिक चव आहे. आता या निमित्ताने मला हेही सांगायचं की बरेच लोक आता मी बघितलं मराठवाडा किंवा या बाजूचे की जो रगडा असतो ना आपला त्याला खूप नाव ठेवतात की अरे वरण असतं पाणीपुरी. मला असं वाटतं की जी चव तुम्ही लहानपणापासून तुमच्या डोक्यामध्ये असते जे खात खात तुम्ही वाढता ते तुमचं डेव्हलप होतं. पण मला स्वतःला रगडाची पण पाणीपुरी तितकीच आवडते आणि ही जी मी आता मगाशी आपण जी खाल्ली किंवा नांदेडला पण तसंच फ्लेवरची होती जी कांद्याची पात आणि त्याला एक वेगळा मला असं वाटलं की तो त्याला एक महाराष्ट्रीयन टच आहे. पाणीपुरी परत ही महाराष्ट्रीयन आहे की नाही पदार्थ हा जरा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण त्याला एक महाराष्ट्रीयन चव आहे त्याला एक स्वतःचा एक वेगळेपण आहे त्याला. तसं मला असं वाटतं की प्रत्येकाचं वेगळेपण त्यामुळे मला रगडाची पण आवडते आणि ऑफकोर्स हा पण प्रकार मला आवडला. पण जय जिनेंद्र ओके 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 पण आपण पुढची पण बघूयात. पण मला असं वाटतं की यांचा पण एक वेगळा क्लास असेल म्हणजे प्रत्येकाचा एक स्वतःचा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. वर्ष झाले तो माणूस धंदा करतो म्हणजे काहीतरी असणार आहे. लोकांना आवडतं आवडतं सब्जेक्टिव्ह अगेन. आणि परत असं की याचा त्रास नाही होत त्यामुळे तुम्ही या 2 प्लेट जरी खाल्ला तरी काय तुम्हाला होणार नाही. असं पाचक टाईप थोडंसं ते वाटलं तसं. करेक्ट तसं बंगला झालाय पाणीपुरीवरती त्यामुळे ऑफकोर्स चलो पुढची पाणीपुरी नेक्स्ट. ओके तर हे सुद्धा खूप फेमस स्पॉट आहे का हा सुद्धा. खूप जुना माझ्या बायकोचा फेवरेट. अच्छा आणि हे दिसतंय पण गाडी खूप जुनी दिसते ही एकदम. बरेच वर्ष झाले जातं आणि खूप जुनं आहे. गोरक्षण रोडवरती तर ऑलमोस्ट आपण आता गोरक्षण रोडवर आहोत. बर राजेश्वर भेल भांडार पण प्रसिद्ध पाणीपुरी. येस राजेश्वर. ओके इसमें मजा आहे. याच्यात तो ठसका आहे थंडगार पाणी आहे रे मस्त वाटतं. ब्लास्ट ऑफ फ्लेवर. आणि पाणी असं आहे तर कांद्याची पात एकदम परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते. एक्झॅक्टली. त्याशिवाय कुछ तुम्ही मिसिंग आहे. म्हणजे तुला जर सांगितलं नसतं तुला तशीच आवडली असती पण जेव्हा तू कांद्याची पात टाकतो आणि नुसते पाणीपुरी खायला सांगितली यू फील की कुछ तो मिसिंग आहे. मी परत तेच म्हणेन की
बऱ्याच लोकांना रगडावाली टिपिकल जी असते सगळीकडे मिळते तशी पण पाणीपुरी आवडू शकते, पण हा फ्लेवर कम्प्लिटली वेगळा आहे आणि मला असं वाटतं की तो इथलाच आहे. खट्टा मिठा सांगू मला असं वाटतं की जनरली बाकी शहरांमध्ये By default. गोड आणि तिखट पाणी एकत्र देतात आणि विचारतात मीडियम हवे का तिखट हवे, मग ते मागितल्यावरतीच तुम्हाला गोड पाणी एक्झॅक्टली मिळेल. इथे बाय डिफॉल्ट तिखटच खातात, पण ते तिखट पण इतकं तिखट नाही जे तुला एक्सप्रेशन कळत असेल. तिखट सांगितलंस तू ऍडिशनल तर देतील, तर ते आणखी करून देते. पण इथल्या पब्लिकला तिखटच आवडतं. आपण पहिली खाल्ली होती ती कुठली होती? जय मल्हार. जय मल्हार. आणि ही मधली आपल्याला नाही आवडली, पण राजराजेश्वर आणि जय मल्हार जर कम्पेअर केलं तर मला ही एक नॉच वरती वाटली. म्हणजे याला असं एक तसा एक पंच आहे, ती पण छान होती, पण याला मला ही जास्त आवडली. तेच मला ते अगेन तुझे म्हणतो सब्जेक्टिव्ह, हा म्हणजे अकोल्यामध्ये भरपूर तुला गाड्या दिसतात, सो त्या प्रत्येक गाडीचा कस्टमर ठरलेला ठरलेलं आहे. आहे. मला इथलीच आवडते, सगळं खाऊन येणार पण त्याला तिथली आवड आहे. जसं कोल्हापूरमध्ये मिसळ जे आहे त्या प्रत्येकाचा एक वेगळा आहे Correct. जो आपलं हे आहे. तर अकोल्याचं आपण थोडं पाणीपुरी खाल्लंय. पुढे कंटिन्यू करणार आहोत, पण अनुरागला जायचंय त्यामुळे त्याला निघावं लागतंय. पण थँक्यू अनुराग. थँक्यू म्हणजे मला अनुरागनी मेसेज केला इंस्टाग्रामवरती, आमची ओळख नव्हती आणि त्यांनी मला सगळे स्पॉट सांगितले आणि मग आम्ही अकोला प्लॅन केला. अनुरागने सगळे बऱ्यापैकी आम्हाला स्पॉट दाखवले Yes. आणि अकोल्याचं फूड कल्चर आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोर करू शकलोय अनुरागमुळे. थँक्यू तू आलास त्याबद्दल. सो मच. Yes. थँक्यू फॉर आणि- कमिंग. आय होप तुम्हाला सगळं आवडलं असेल. बस अकोला कायम लक्षात राहणार आहे आपल्याला. चालेल, थँक्यू. बाय बाय. चलो बाय. पुढचे स्पॉट आपण कंटिन्यू करूया. तर ही आहे नुक्कड कचोरी. छोट्या साईजची कचोरी आहे आणि त्यामध्ये बटाटा आय गेस तरी थोडासा चुरडून बटाटा जो मॅश पोटॅटो असतो तो सोबत दिला आणि कोथिंबीर आणि इंटरेस्टिंग म्हणजे तळलेली मिरची सुद्धा दिली आहे त्यासोबत लाल. आपण खाऊन बघूयात. ऍक्च्युली चांगली आहे, वेगळ्या प्रकारे. हा जो बटाटा आहे ना, त्या आलू पोंगा आपण खाल्ला होता तशी चव आहे बटाट्याची. त्यात थोडासा ठेचा मिक्स केलेला आहे आणि तो असा पाणीपुरीचा त्याच्यामध्ये लेप लावलाय त्याला बटाट्याचा आणि सोबत कचोरी प्रचंड खुसखुशीत आहे. फक्त गार झाली आहे त्यामुळे एवढी गंमत नाही. ते ही गरम गरम जास्त भारी लागेल असं मला वाटतं. मला वाटतं इथे गल्लोगल्ली चाटचे प्रकार आहेत अकोल्यामध्ये. चाटचं शहर हे पूर्णपणे असं मला वाटतंय आणि प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. छान आहे, पण हा कचोरीचा वेगळा प्रकार मला नक्कीच आवडला. तर आपण आलोय टिळक रोड. अकोल्याच्या टिळक रोडवरच्या हनुमान चिवडेवाला हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि खूप लोकांनी रेकमेंडेशन मध्ये सांगितलं होतं की इकडे जाऊन तुम्ही भेळ खाच. तर जो भेळ बनवण्याचा प्रकार होता ना तो खूपच वेगळा होता. म्हणजे त्यांनी चुरमुरे घेतले, त्याच्यावर रगडा टाकला, रगड्यासोबत ती खूप वेळ मिक्स केली भेळ, मग त्याच्यावर कांदा, त्याच्यावरती दगडी पोह्याचा चिवडा, शेव आणि कांदा असं परत टाकलं. त्यामुळे चिंचेचं पाणी नाही, बाकी काही गोष्टी नाहीत. आणि जो रगडा होता, जनरली आपल्याकडे पांढऱ्या वाटाण्याचा रगडा असतो, तर इथे हरभऱ्याचा रगडा होता. थोडा तो लालसर होता रगडा. खाऊन बघूया कसे. खूप छान लागते आणि हा वेगळाच भेळचा प्रकार आहे. मला असं वाटतं की जे अकोलेकर आहेत ना, चाटच्या बाबतीत इतकं इनोव्हेशन करतायत आणि वेगवेगळ्या गोष्टी आणतायत. म्हणजे असंच रगडा टाकलेली भेळ मी खाल्ली होती लातूरला, मला नव्हती आवडत. त्यात कचोरी पण होती, त्याला कसलीच एकसंध चव नव्हती. पण यामधला जो रगडा आहे ना, मुळात त्यांनी फरसाण किंवा बाकी काहीच टाकलेलं नाही. पांढऱ्या चुरमुऱ्यासोबत तो रगडा त्यांनी खास बनवलाय भेळीसाठीच. पाणीपुरीचा रगडा नाही येतो हरभऱ्याचा, आणि त्यासोबत दगडी पोह्याचा चिवडा इतका परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. मऊ पण आहे आणि ॲट द सेम टाइम क्रिस्पी पण आहे चिवड्यामुळे आणि शेवेमुळे. आणि त्यावर लिंबू सुद्धा भेळ आहे. इतक्या ठिकाणी भेळ खाल्ल्यात, ही जी भेळ आहे ना हनुमान चिवड्यावाल्याची कायम लक्षात राहील. अकोल्याला आलात तर नक्की भेळेचा कम्प्लिटली युनिक आणि वेगळा प्रकार हनुमान चिवड्यावाला नक्की ट्राय करा. मला अगदी माहिती आहे तुमच्यातले बरेच लोक मला कमेंट करून करून भंडावून सोडणार आहेत की अरे ही पाणीपुरी राहिली, ती राहिली, अरे ती तर तू खाल्लीच नाही. पण खरं सांगू का, 3 पाणीपुरी खाल्ल्यानंतर ना मला सगळं सेम लागायला लागलं होतं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे थांबूयात आणि बाकी चाट प्रकार ट्राय करूयात. बाय द वे, अकोल्यात आम्ही आउट्रो शूट केला होता, पण ती फाईल करप्ट झाली, त्यामुळे पुण्यात मी इथनं परत आउट्रो करतोय. तर ही होती आपली अकोला फूड टूर. आपली पुढची जी टूर आहे ती असणार आहे खानदेशामध्ये. त्या खानदेशात कुठे आता तुम्हीच ओळखा ते. त्यामुळे दर बुधवारी आपण खाण्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येतो आणि रविवारी आपण हक्काचा ट्रॅव्हल गाईड घेऊन येतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.